तर आपण यांची नाव ठेवूया सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. तर दिनेश भाई आलेले आहेत, जसं काही लग्नातच जायचं अशा प्रकारे तयार झालेले आहेत. तर आज आहे 15 ऑगस्ट आणि 15 ऑगस्टच्या निमित्त आम्ही चाललो आहे रामधारा मंदिरात आणि सोबत आहेत ऋषिकेश, दीपक, अक्षय आणि तन्मय. चौकातून आपण निघतो आकुर्डीकडे आणि आकुर्डीतून चिंचवडमध्ये आणि चिंचवडमधून घेऊयात दिनेश दादांना आणि आपण निघूयात रामधारा मंदिराकडे. आणि रामधारा मंदिर खूपच म्हणजे खूप कमी लोकांनी पाहिलेलं असं मंदिर आहे आणि 1970मध्ये तयार झालेलं आहे. आणि दोन्ही बाबा जे आहेत ज्यांनी ते मंदिर तयार करण्यात त्यांचा खूप मोठा हात आहे. तर पिंपरी चिंचवडपासून रामधारा मंदिर आहे 45 किलोमीटर. पाऊस पण आहे थोडा थोडा, पण सकाळी आमचं ठरलं की थोडा जरी पाऊस कमी झाला तर निघूयात, कारण आजचं उद्या म्हटलं की उद्याचं परवावरती पण जाऊ शकतं. त्यामुळे म्हटलं की जसं काही असेल पण आजच निघूयात. रामधारा मंदिरात सुंदर असा जायचा एक रस्ता आहे आणि चारही बाजूंनी पाणी आहे त्या मंदिराला. आणि खास म्हटलं तर आत आहे श्रीरामांची मूर्ती, लक्ष्मणांची मूर्ती आणि सीतामाईंची मूर्ती आहे. आणि त्याच्या पुढे भव्य असा नंदी आहे जो खरंच पाहिल्यानंतर मला तरी वाटतं की बाकीचे ज्यांनी पाहिले नाही आहेत ते नक्की या जागेवर एकदा तरी जातीलच, कारण अशी जागा मला तर नाही वाटत की आपल्या पिंपरी चिंचवडपासून जास्त लांब आहे आणि आपण तिथं जाणं टाळूयात, बिलकुल नाही. तर खरंच जो शेवटच्या व्हिडिओला जो सपोर्ट, जे प्रेम दाखवला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. तर आज मी सकाळी पाहिला होता सबस्क्रायबर काउंट, तर तो होता 485 आणि मला वाटतं की 1000चा आकडा येत्या 2 महिन्याच्या आत तरी पूर्ण होईल. तर आत्ता वाजले आहेत 10:30च्या आसपास आणि माझा अंदाज आहे की 2 वाजेपर्यंत आपण किंवा जास्तीत जास्त 2:30पर्यंत आपण घरी पोहोचू शकतो, कारण 45 किलोमीटर आणि जायला 45 किलोमीटरला साधारणपणे 1 ते 1.5 तास आणि यायला 1 ते 1.5 तास. तर जायला जाऊन येऊन 3 तास आणि तिथे जर फिरायचं आणि थांबायचं म्हटलं तर मग ते आपल्यावरती की आपण किती वेळ थांबतो आहे नाही थांबत आहे. आणि मंदिर एवढं सुंदर की तुम्ही 1 ते 2 तास तर आरामात तिथे थांबाल. झालं आता दिनेश दादांची सोसायटी आलेली आहे आणि दिनेश दादांना घेऊयात आणि निघूयात. पोचले त्यांच्या घराखाली. आता बघू किती वेळ लागतो याला की वरती जाऊन बोलावं लागेल. तर दिनेश भाई आलेले आहेत, जसं काही लग्नातच जायचं अशा प्रकारे तयार झालेले आहेत. तर निघूयात. तर निघालेलं आहे दिनेश दादांच्या घराच्या इथून आणि आता जाऊयात पेट्रोल पंपवरती आणि नेहमीप्रमाणे त्यांनी उशीर केलेला आहे. तर आता पोचलो आहे चिंचवडच्या पेट्रोल पंपवरती आणि इथे टाकूयात थोडं पेट्रोल. आणि याच्या बाजूलाच आहे माझ्या मामांचं गॅरेज. तर आता इथून पेट्रोल भरून निघालेलं आहे आणि आता जातानाचा रूट आहे इथून म्हणजे चिंचवडपासून नाशिक फाटा आणि त्यानंतर डायरेक्ट पुणे स्टेशन करता करता हडपसर आणि हडपसरवरून लोणी काळभोर आणि लोणी काळभोरच्या थोडंसं पुढे मागेच आहे रामधारा मंदिर. तर पाऊस बऱ्यापैकी थांबलेला आहे आणि वातावरण बऱ्यापैकी ढगाळ आहे, पण ऊन पडण्याची शक्यता तर मला बिलकुल वाटत नाही आहे. तर आलेला आहे नाशिक फाटा, भारतरत्न JRD टाटा उड्डाणपूल आणि आता इथून निघतो आहे आपण शिवाजीनगरकडे. आत्ता आपण पास केलं आहे CME आणि आता चाललो आपण खडकीकडे आणि CMEमध्ये राहतो माझा मित्र
जो आहे वायझॅगवरून, आणि त्याच्यामुळे मला एकदा CMEमध्ये एंट्री भेटली होती. आणि खरंच एवढं मस्त आहे आत की आता मी म्हणजे आतलं नाही सांगू शकत, कारण की थोडं बहुत आपण प्रायव्हसीकडे पण लक्ष देऊयात. तर आता पोहोचलो आहे खडकी रेल्वे स्टेशनला. खडकी रेल्वे स्टेशन तुम्ही बघू शकता, राईट साईडला आहे. ट्रेनपेक्षा फास्ट आपण अक्षय म्हणतो आहे ट्रेनपेक्षा फास्ट चल. म्हटलं अरे 2-3 होऊन गेला, नाहीतर मग आपण केलं असतं. 6 कर ना, 2 मिनटं लागेल. तर आत्ता इथे चहा प्यायला थांबलो आहे शॅलोम केटर्समध्ये. तर शॅलोम केटर्स इथून निघलेलो आहे आणि आमचा एक मित्र आहे मनीष म्हणून, तो पण आपल्यासोबत येतो आहे रामधारा मंदिराला. तर मनीष इथेच कुठेतरी ब्रिज खाली थांबलेला असेल. तर मनीष ओके आहे. तो ही रेड कलरची जी बाईक दिसते ना ती मनीषचीच आहे. तर आपण निघूयात. चल, ते मनीष आलेला आहे. मनीष सोलोच आहे, त्याचा कोणी मित्र आलेला नाही आहे. चला, मनीषला खूप दिवसांनी भेटतो आहे. तर इथून लेफ्ट मारून तुम्ही जाऊ शकता सासवड, जेजुरी, दिवेघाट, विठ्ठल मूर्ती. तर आता इथून रामधाराला आपण पोहोचतोय. जास्तीत जास्त 2च किलोमीटर राहिला असेल आता. आणि हे चाललं आपण रामधाऱ्याला. माझ्याकडेच आहे, मी कशाला देऊ, मी बिलकुल देणार नाही आहे. हा तू घाल पाहिजे तर. तर रामधाऱ्याला जाताना ऑफ रोडिंगचा तुम्हाला एक्सपिरियन्स भेटू शकतो 1-2 ते 3 किलोमीटरसाठी. आणि तुम्ही बघू शकता क्लायमेट काय छान आहे. भयानक शांतता आहे, फक्त बुलेटच्या सायलेन्सरचा आवाजच एवढा घुमतो आहे माझ्या अंदाजा. काय तर आपण यांची नाव ठेवूया सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. बघा दीपक भाऊ गेलेत यांच्यासाठी बिस्किट आणायला. तर दीपक भाऊ आलेत बिस्किट घेऊन. कुरकुरे कशाला, त्यांना बिस्किट लागेल ना. बिस्किट आणलंय ना. अरे मी आलोच आज जाऊन. चल नाही बिलकुल नाही. तर मला हे भेटलेली एंट्री आणि बाकीचे सगळे मित्र बाहेर थांबलेत. फक्त एकालाच एंट्री देऊ शकत होते. आहे हत्तीचा एक स्टॅच्यू मस्त. आणि पटापट जाऊयात कारण मोजून 10च मिनटं दिलेत. तर लोणी काळभोर आणि इथं यायची वेळ आहे सकाळी 5 ते सायंकाळी 5. मंदिराच्या तिन्ही बाजूला पाणी आणि खरंच मस्त मंदिर आहे. बिभीषण, कपिल देव, साधू वासवानी, यज्ञपुरुष, हरिहर, कृष्णांची एक मूर्ती छोटी, ब्रह्मा, सणकुमार आणि गोविंद सिंग, विष्णू, हनुमान, वाल्मिकी आणि हा तो भव्य नंदी. आणि बाहेर
मस्त आहे पाणी आणि हेच ते मंदिर. तर इथे बाहेर आहे विष्णूंची मूर्ती गरुड अवतारातली आणि इथून आहे आत मंदिर. तर हे आहे देवपुरी महाराज उर्फ धुंदी बाबा उर्फ धोनी बाबा. आणि त्यानंतर जसं मी म्हणलं होतं श्रीराम लक्ष्मण आणि सीतामाई आणि मध्ये आहे शिवलिंग. या मंदिरापासून म्हणजे रामदारा मंदिरापासून निघतोय कारण माझ्यामुळे त्या वॉचमॅन काकांना प्रॉब्लेम नको. बाहेरच्या बाजूला खूप पाणी आहे खूप, पण कधी हे पाणी मंदिराच्या आतपर्यंत येत नाही. तर ज्ञानेश्वरांची पण मूर्ती इथे, तुकारामांची पण आणि नरनारायण आणि ते कमळासारखं थोडं बनवलं आहे. तर त्याला मंदिराच्या इथून निघूयात आता परत. जय श्रीराम. आणि तुम्ही पाहू शकता बाहेरून भारी वाटतं ना बाहेर थांबून. शनिवार रविवार कोणी येते का बघत. शनिवार चाल थांबा आलो 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 जाऊन लगेच आलो. हो तर ही आहे निसर्ग पायवाट आणि इथे तुम्हाला सावली देण्यासाठी जाळे उन्हात उभी राहतात. वन विभाग पुणे. तर आता जर भेटलाच आहे तर एक छोटीशी परिक्रमा करायला प्रयत्न करूयात. आहे म्हणले ना ते कोणतं मंदिर म्हणलं खाली. महादेव मंदिर आहे. चल ट्रेकिंग करायला लागत. ट्रेकिंग चालेल ना. त्या कामाने बस आहे ना पलीकडे. हां तिथे खाली हां खाली एक पाहिलं होतं काय. थँक्यू. चल मग खाली गाडी लावून येतं वरती चालत. हां 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 हो इथून दिसते. चालेल चल 10 मिनटं आहे फक्त. तर राम मंदिर पाहून आम्ही निघतोय आता महादेव मंदिराकडे. तर आहेत पुढे मनीषभाई. तर महादेव मंदिराला आता चालणं सुरू केलं आहे. साधारणपणे 10 ते 15 मिनटं लागतील. सर या ना पटापटा. सर तुम्ही फ्रेममध्ये येत नाही आहे. पटापटा थोडं वय झालं आहे माहिती आहे तुमचं, पण या सर पटकन. तर दिनेश सर एकदम हाडाचे ट्रेकर आहेत आणि एकदम हाडाच्या ट्रेकरांनी असं थांबलं नाही पाहिजे. व्हिडिओचा हँडओव्हर मी घेतला आता. सुंदर वातावरण आहे. रामदाराचा बॅक साईडचा जो व्ह्यू आहे तो तुम्हाला बघायला मिळेल. एक मिनटं मी तुम्हाला तो दाखवतो. हा बघा पूर्णपणे नारळाच्या झाडांनी वेढलेला सुंदर असा निसर्गरम्य ठिकाणी हे मंदिर आपल्याला बघायला भेटतं आहे. फायनली आपण पोचलो आहे महादेवाच्या मंदिरावर. तुम्हाला दाखवतो. हे बघा ते मंदिर. तर महादेव मंदिराचं दर्शन करून आता निघतोय खाली. तर दिनेश दादांनी आज महादेव मंदिराचा जो वरती येण्याचा जो पूर्ण रूट होता तो कव्हर केला आहे. तर आज मुद्दामच दिनेश दादांच्या हातात फोन दिला होता. आपला ग्रुप चॅनल आहे. मग प्रत्येक ट्रिपला एकच जण बोललं असं काय नाही. प्रत्येकाचे अनुभव आहेत. प्रत्येक एरियामध्ये जे ते गेलेले आहेत त्या एरियातली त्यांना माहिती आहे. कारण मी तरी पहिल्यांदाच आलो आहे त्यामुळे जो एक्सपिरियन्स आहे तो यांचा आहे. जे यांना माहिती आहे ते मला पास करतील आणि जे मला कळेल ते मी तुम्हाला पास करेन. मनीष भाई. तर रामदारा मंदिरापासून हायवेला आल्यानंतर आहे शिवनेरी मिसळ आणि आम्ही सगळे खातोय मिसळ. तर मनीष भाई कसं वाटलं एवढ्या दिवसांनी बाहेर येऊन. एकदम खूप छान वाटला. खूप मस्त क्लायमेटमध्ये फिरायला भेटला. रिलॅक्समध्ये फक्त फिरणं एन्जॉय
एन्जॉय करणार. पोरांनी पण खूप मस्त सपोर्ट केला, मित्रांनी त्याच्यामुळे खूप छान वाटतं. शिवनी मिसळच्या इथे मिसळ खाऊन झालेली आणि हा व्हिडिओ संपवतो इथेच. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.